जय शिवराय पोरांनो, मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ। या व्हिडिओची सुरुवात मला करायची आहे। आपण जी नवीन स्प्रिंग आणि स्प्रिंग बूटची बॅच स्टार्ट करतोय, मराठीमधून पण आहे आणि हिंदीमधून पण आहे। मराठीमधून वेगळी बॅच आहे, हिंदीमधून वेगळी बॅच आहे। ज्यांना ही बॅच जॉइन करायची आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय असणार आहे, कसं असणार, सगळे डिटेल्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहेत। ओके, आणि इवन जर तुम्ही फ्रेशर असाल, तुम्ही नॉन आयटी मधून असाल, कुठूनही असाल, ओके, आणि जर तुम्हाला जावा मध्ये करियर करायचं असेल, आधी आणि जावा 2.0 इज फॉर यू। फुल स्टॅक जावाची सिरीज आपली चालू आहे यूट्यूबवरती। सॅटर्डे संडेला मी घेतोय, थोडासा लोड असल्यामुळे फक्त सॅटर्डे संडे आपण लाईव्ह येतोय। ओके, हे सगळ्यांना मला अपडेट द्यायचा होता। दररोज आहे, बट कधी थोडंसं थांबा, लोड जसा कमी होईल परत एकदा नव्याने आपण ते सगळं स्टार्ट करणार आहोत। आता मी तुम्हाला डिटेल सांगतो, आपण जी नवीन बॅच स्टार्ट करतोय स्प्रिंग बूट एक्झॅक्टली काय आहे, का शिकायचं हे अगोदर सांगतो, कारण का लय महत्त्वाचं आहे। का लक्षात घ्या पोरांनो, जावाने खूप सारे फ्रेमवर्क्स पूर्ण जगाला दिले, पूर्ण डेव्हलपर कम्युनिटीला दिले, राईट। सुरुवातच झाली जावाची 1995 पासून, तुम्हाला माहितीच आहे। तेव्हापासून जावाने खूप सारे फ्रेमवर्क दिले, त्याच्यामध्ये स्ट्रट्स फ्रेमवर्क होता, हायबरनेट फ्रेमवर्क होता, जेएसपी सर्वलेट नावाच्या टेक्नॉलॉजी आपण यूज करायचो, पण आता ते हळूहळू आउटडेटेड झालं। त्याच्यामध्ये असणारे प्रोजेक्ट्स खूप कमी आहेत मार्केटमध्ये। आता सध्या एकच फ्रेमवर्क गाजावाजा करतोय, त्याचं नाव आहे स्प्रिंग। ज्याला स्प्रिंग येतंय त्याला कंपन्या पटापट घेत आहेत। का? जेवढे पण प्रोजेक्ट जुने होते ना, सगळे मायग्रेट केले जात आहे स्प्रिंगमध्ये। व्हॉट इज द रिझन हेच आहे, स्प्रिंग इज व्हेरी इझी, स्प्रिंग बूट इज व्हेरी इझी। स्प्रिंग बूटमध्ये फरक आहे, ओके, व्हेरी इझी, आणि सगळं कॉन्फिगरेशन कमी केलंय, डेव्हलपरचा बर्डन कमी करून टाकलाय, ताण कमी करून टाकलाय, लोड कमी करून टाकलाय। फक्त डेव्हलपरने करायचं काय? कोड लिहायचा। ओके, कॉन्फिगरेशन अजिबात नाही, लॉजिक फक्त लाव भाऊ, बाकी सगळं स्प्रिंग बूट करतं। ओके, त्यामुळं ही टेक्नॉलॉजी शिकणं काळाची गरज आहे। आणि तुम्ही कुठल्याही कंपनीच्या जावा डेव्हलपर प्रोफाईलमध्ये जर चेक केलं, स्प्रिंग दिसेलच असं होणारच नाही, स्प्रिंग नाहीये, कारण स्प्रिंग इज द मॅन्डेटरी पार्ट फॉर एव्हरी डेव्हलपर। सगळ्यांसाठी मॅन्डेटरी बनलंय, ऑप्शनल विप्शनल काय नाही। ओके, त्यामुळे स्प्रिंग शिकणं काळाची गरज आहे, हे कळतंय तुम्हाला। त्यामुळे का कळालं? वाय टू लर्न द स्प्रिंग? बिकॉज स्प्रिंग विल मेक द ॲप्लिकेशन्स व्हेरी इझिली, स्प्रिंग विल इन्क्रीज द स्पीड ऑफ डेव्हलपमेंट। ओके, स्प्रिंग विल रिड्यूस द बर्डन ऑफ डेव्हलपर। ओके, स्पीड वाढणार आहे, बर्डन कमी होणार आहे, सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी तुम्ही डेव्हलप करू शकता। दॅट इज द ॲडव्हान्टेज ऑफ स्प्रिंग। स्प्रिंग इज अ combination of frameworks. By using that, we can develop entire application in one place. You can treat Spring as a mall. मॉल मध्ये माहिती आहे सगळं भेटतं, मॉल मध्ये मूवी पण बघायला भेटते, खायला पण भेटतं, जे पाहिजे ते शॉपिंग करायला भेटतं, एव्हरीथिंग सेम स्प्रिंग आहे। फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस एका दणक्यात सगळं बनवून टाकतो स्प्रिंग। त्यामुळं इट्स अ व्हेरी awesome technology, and if you want to learn this awesome technology in very simple way, एकदम सोप्या भाषेत, मराठी भाषेत, आपल्या गावठी भाषेत जर शिकायचं असेल, you can come with me, join our batch. ओके, आता याचे डिटेल्स, याच्यामध्ये काय काय होणार बघा। बॅचचा टायमिंग फिक्स आहे, ओके, सकाळी 8चा एक टाइम आहे आणि सकाळी 6चा एक टाइम आहे। ओके, 6 आणि 8, 6 वाजता मराठीतून आहे, 8 वाजता हिंदीमधून आहे। यांना कुठली जॉईन करायचं असेल, यू कॅन जस्ट कम। स्प्रिंग बूट 15 सप्टेंबर। आता पुढली गोष्ट लक्षात घ्या, काय काय असणार याच्यामध्ये। स्प्रिंग बूटचे 10 मॉड्यूल आपण कव्हर करतोय। सुरुवात करतो आपण स्प्रिंग कोर पासून, स्प्रिंग कॉन्टेक्स्ट, स्प्रिंग बूट, स्प्रिंग डेटा जेपीए, स्प्रिंग वेब एमव्हीसी, स्प्रिंग रेस्ट, स्प्रिंग सिक्युरिटी, स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस अँड स्प्रिंग क्लाउड। 10 मॉड्यूल फिनिश। 10 मॉड्यूल आपण शिकणार आहोत। हे झालं, ह्याच्यामध्ये सिक्युरिटीमध्ये मित्रांनो महत्त्वाचे असणारे सिक्युरिटी, ओऑथ सिक्युरिटी, जेडब्ल्यूटी सिक्युरिटी, एव्हरीथिंग वी आर गोइंग टू लर्न। ओके, सगळं आपण शिकणार आहोत, जे की ॲज अ डेव्हलपर 0 to 2 years ऑफ एक्सपिरियन्स महत्त्वाचं आहे। मग तुम्हाला एक फ्रेशर असाल किंवा 1 वर्षाचा एक्सपिरियन्स, 2 वर्षाचा असेल, यू कॅन लर्न, यू कॅन एक्सप्लोअर द वर्ल्ड ऑफ स्प्रिंग। ओके, तुम्ही एक्सप्लोअर करू शकता। दुसरी गोष्ट, याच्यामध्ये आपण 3 प्रोजेक्ट्स बनवणार आहोत। ज्यावेळेस आपण वेब एमव्हीसी शिकू त्यावेळेस प्रोजेक्ट असेल, ज्यावेळेस आपण रेस्ट शिकू त्यावेळेस प्रोजेक्ट असेल, आणि बाय युजिंग मायक्रो सर्व्हिसेस आल्सो वी आर गोइंग टू क्रिएट द प्रोजेक्ट। सो 3 प्रोजेक्ट्स आपण याच्यामध्ये बनवू, जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल, जे शिकलोय ते यूज करतोय, म्हणजे आपण शिकणारच प्रोजेक्ट बेस, प्रत्येक कॉन्सेप्ट प्रोजेक्ट। ओके, त्यामुळे हे सगळं होणार आहे। तुम्हाला फक्त प्रिरिक्विजिट याच्यामध्ये एवढीच आहे, जावा, कोर जावा, ॲडव्हान्स जावा तुम्हाला आलं पाहिजे। सर नाही राव, कोर जावा ॲडव्हान्स जावाच येत नाही आम्हाला। जर येत नसेल भावा, कोर जावाची सुद्धा नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे।
5 सप्टेंबर पासून यू कॅन जॉईन दॅट. तिथं शिकून घे कोर जावा, ॲडव्हान्स जावा, पुढं आपली स्प्रिंगची आणखीन चालू होईल, त्याला जॉईन कर. सिम्पल. नॉलेज टॉपचं प्रत्येक मराठी पोरगा सोप्या भाषेत शिकला पाहिजे आणि ते पण खूप कमी फीसमध्ये. ओके, फीस काय लई लाखामध्ये फीस नाही, अरे हजारामध्ये बी नाही, खूप सिम्पल फीस, छोट्याशाच फीसमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. आता फीस काय आय थिंक तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, यू कॅन जस्ट DM मी. तुम्हाला खाली एक व्हॉट्सअप नंबर दिसत असेल डिस्क्रिप्शनमध्ये, यू कॅन जस्ट व्हॉट्सअप करा बॅच जॉईन करण्यासाठी. सिलेबस, एव्हरीथिंग, लिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी, आणखी रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाईम भेटणार आहे. रेकॉर्डिंगचा ॲक्सेस लाईफ टाईम असेल, डेली नोट्स तुम्हाला भेटतील. ओके, देन तुम्हाला जॉब गायडन्स या बॅचमध्ये असेल, कशा प्रकारे तुम्ही जॉब्स घेऊ शकता. ओके, गाईड केलं जाईल. मॉक इंटरव्ह्यूज अनलिमिटेड आहेत. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेतलं जाईल. इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन तुम्हाला भेटतील ज्यावेळेस आपली बॅच संपेल. ओके, ओव्हरऑल म्हणजे तुमची पूर्ण ग्रोथ आहे. कमी बेसमध्ये मराठी पोरांकडून मराठी पोरं शिकणार आहेत. ओके, त्यामुळं सगळ्यांनी फटाफट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिसेल, क्लिक करा, व्हॉट्सअपला या, जॉईन करा. स्प्रिंग बूट, दॅट्स इट. जय जिजाऊ, जय शिवराय.